हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। काल फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता। वाटपासंदर्भात चर्चा होणार। आज किंवा उद्या माहितीचं जागा वाटप ठरणार। हिंगोली दौऱ्यावरून आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करू, संजय राऊतांची माहिती। 2 दिवसांमध्ये चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी मिरजेमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी सभा। कोल्हापूरच्या बदल्यामध्ये आम्हाला सांगलीची जागा, हातकणंगलेच्या जागेसाठी राजू शेट्टींशी चर्चा सुरू, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर रामटेकची जागा काँग्रेसला देण्याचं निश्चित। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच। रामटेकमध्ये आज बावनकुळेंचं बूथ संपर्क अभियान, 28 क्रमांकाच्या बूथवरील कार्यकर्त्यांची बैठक घेणार। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार मैदानात। पवार कुटुंबाचे रील्स, फोटो सोशल मीडियावर व्हायरल। सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू, सुनेत्रा पवारांच्या हवेली तालुक्यामधील गावांना भेटीगाठी। अनेक ठिकाणी आज महिला मेळावे आणि बैठका घेणार। विजय शिवतारेंची आज शिंदे फडणवीसांसोबत बैठक, कुणी वेगळी भूमिका घेऊ नये, शिवतारे योग्य निर्णय घेतील, माहितीचं काम करतील। मुख्यमंत्री शिंदेंच्या पुण्यातील शिवसेना नेत्यांना सूचना। नाशिकच्या जागेसाठी भाजपकडून दबावतंत्र, श्रीकांत शिंदेंनी गोडसेंचं नाव जाहीर केल्यानं भाजपमध्ये नाराजी। बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांच्या उमेदवारीसाठी दबाव टाकणार। अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची किंमत करत नाही। अजित पवारांची भूमिका पटली नाही। बारामतीमध्ये सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांची अजितदादांविरोधात भूमिका। वसंत मोरे आणि शरद पवारांचा फोनवरून संवाद, काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी राहुल गांधींकडे शब्द टाकावा। वसंत मोरेंनी पवारांकडे म्हणणं मांडलं। गडचिरोलीमधून धर्मराव बाबा आत्रामांना कमळाच्या चिन्हावर लढवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मागणी। अजित पवारांच्या होकारानंतर आत्राम भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। ईडी सीबीआय आमच्या हातामध्ये आल्यावर फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचून दाखवावा, लोहा लोहे को काटता है, संजय राऊतांचा हल्लाबोल। किरण सामंतांसोबत नारायण राणे आणि निलेश राणेंची भेट, सामंतांकडून निलेश राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक। उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवस हिंगोली दौऱ्यावर, हिंगोलीमध्ये ठाकरे 5 सभा घेणार। ठाकरेंचा आज वसमत, सेनगाव आणि कळमनुरीमध्ये जनसंवाद दौरा। 20 वर्षांमध्ये मी कधीच काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचा पाठिंबा घेतला नाही, पाठिंबा दिला तरी घेत नाही, गरज नाही, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। यवतमाळ जिल्ह्यामधल्या 7 तालुक्यांना वादळी पावसानं झोडपलं, गहू, चणा, तीळ पिकाचं मोठं नुकसान। रशियात पुन्हा व्लादिमीर पुतीन सत्तेवर, 88% मतांनी व्लादिमीर पुतीन विजयी। 1999 पासून व्लादिमीर पुतीन रशियाच्या सत्तेवर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।